हॅलो मंडळी, कसे आहात? आजच्या दिवसाची सुरुवात माझी स्वयंपाकापासूनच सुरुवात झाली. म्हणजे लवकर उठून आवरून घेतलं, आंघोळ वगैरे करून घेतलं. त्यानंतर मुलींना आज कुठलीही भाजी खायची नव्हती, त्यामुळे त्यांना चीज पराठे करून दिले आणि मला चपात्या सुद्धा करायच्या होत्या. मग चीज पराठे करून त्यांना खायला दिलं दोघींना पहिलं आणि मग आमच्यासाठी चपात्या करायला घेतल्या. आज भाजीला दोडक्याची भाजी होती, त्यामुळं त्यांना खायचं नव्हतं दोघींना दोडका. तशा त्या खातात बरं का दोघी, त्यांना आवडतं सगळं केलेलं, पण आज काही मूड नव्हता त्यांचा. त्यामुळे आज वेगळी भाजी करायची, चीज पराठे करून दिले त्यांना. आणि एकदा सकाळचा स्वयंपाक करून झाला ना की मग दिवसभर बाकीची कामं करता येतात किंवा बाहेर वगैरे जायचं असेल तर ते करता येतं. त्यानंतर मग बेडरूम आवरून घ्यायची होती. सावली नेल्स कट करत बसलेली. पूर्ण सगळ्या कपड्याच्या घड्या वगैरे करून घेतल्या मी, अंथरुणं काढून घेतली, कारण त्या खूप लेट उठतात. हल्ली शाळांना सुट्ट्या आहेत ना, त्यामुळे मग मी पण त्यांना उठवत नाही दोघींना, कारण आता दोघींच्या शाळा चालू झाल्या की मग लवकर उठून आवरणं सगळंच होईल, मग त्यांना आरामच नाही मिळणार बिचारांना. म्हणून मग त्या लेटपर्यंत झोपतात. मग पटापट माझी जी राहिलेली कामं होती ती पण करायची होती. व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या कपड्यांच्या. मग सावलीला म्हटलं की तू त्या सगळ्या कपाटामध्ये ठेवून दे. मग तिने खूप छान पद्धतीने ज्यांची ज्यांची कपडे होती त्यांच्या कप्प्यामध्ये ती लावून दिली. घरातली छोटी मोठी कामं हल्ली मी सावलीला सांगतेय करायला, कारण तेवढीच मदतही होती आणि तिचा सुद्धा टाइम जातो. सारखा मोबाईल बघण्यापेक्षा थोडं थोडं घरातलं काम ती मला करू लागते. त्यानंतर मग मी दोडक्याची भाजी करायला घेतली. छान तेलाची फोडणी करून घेतली. जिरे, मोहरी, हळद, तिखट आणि मग टोमॅटो चिरून टाकला. त्यानंतर बारीक चिरलेला दोडका, त्याच्या शिरा काढलेल्या आहेत, तो पण टाकून घेतला. आणि शक्यतो याच्यात मी मसूरची डाळ टाकते. ती डाळ टाकली आणि असेल तुमच्याकडे तर वाटण टाकलं तरी चालेल, नाही तर डाळीने भरपूर घट्टपणा येतो. आणि मग छान अशा त्याच्या 1-2 शिट्ट्या काढून घेतल्या. शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी सुद्धा चालतं, घट्ट होते भाजी. पण जसं तुमच्या आवडीनुसार, कूट आवडत असेल तर कूट घाला, नाहीतर मग वाटणाचा मसाला असतो तो घातला तरी चालेल. माझ्याकडे अगदी थोडासा मसाला होता वाटलेला, तो मी टाकला त्याच्यामध्ये. आणि मग पाणी ओतायचं आणि शिट्टीला लावून द्यायचं कुकर. एकीकडे स्वयंपाक करता करता बाकीची सुद्धा कामं चालू होती. हल्ली काय होतंय, मला इंस्टाग्रामला व्हिडिओ पोस्ट करायला होत नाहीये, त्यामुळं मग इकडं शिफ्ट होते मी यूट्यूबला. तर यूट्यूबला म्हटलं आता बऱ्यापैकी माझा वॉच टाईम आहे तो कम्प्लीट होत आलेला आहे, तर म्हटलं इकडेच का नाही आपण करून घ्यावं. तसे तर मला खूप जणी विचारतात की तुम्ही व्हिडिओ कशात एडिट करता किंवा कसे बनवता, तुमचे व्हिडिओ कोण शूट करतं. तर व्हिडिओ कोण शूट नाही करत, माझे मीच व्हिडिओ शूट करून घेते. आता स्वयंपाक तर करून झालेला होता, आता बाकीची सगळी जी कामं होती, किचन ओटा साफ करण्यापासनं आणि मुलींना जेवू घालण्यापर्यंत हे सगळं मला करून घ्यायचं होतं. भांडी वगैरे सगळी मोकळी करून घेतली. आणि तुम्ही बघू शकता दोडक्याची भाजी असली सुंदर झाली होती. कुकर उघडला आणि असा मस्त घरात असा सुगंध सुटला भाजीचा. आता जेवायला घ्यायचं आहे आम्हाला सगळ्यांना. मग थोडंसं पाणी आहे तर भाजीमध्ये, तर थोडं ते पण आटवून घेतलं मी. खूप पातळ झाली आहे भाजी. ॲक्च्युली मला पातळच लागते, कारण चुरून खायला लागतं. मग जेवायला बसलो आम्ही सगळे, छान जेवणं झाली सगळ्यांची. मग मला शूट करायचं होतं, तर थोडासा मेकअप करून घेतला आणि मेकअपची ट्युटोरियल पण दिली मी. तर ही ट्युटोरियल जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर पाहू शकता आणि यूट्यूबवर सुद्धा मी तो अपलोड करेन. तो अजून एडिट झालेला नाही आहे व्हिडिओ. तर ही ट्युटोरियल पूर्ण बघण्यासाठी इंस्टाग्रामला मला तुम्ही फॉलो करू शकता. छान असा मेकअप करून घेतला आणि मेकअप करता करताच मी ट्युटोरियल दिलेली आहे. आमच्यासोबतच शर्वी सुद्धा निघाली, कारण काय होतं, शर्वीला घेऊन गेलं ना तर ती आधी मध्ये करते सारखी, म्हणून तिला घेऊन जात नाही. पण ती असली ना की जरा मजा पण येते. मध्ये काय असं बोलते ना की खूप हसायला येतं. मग तिला खाली घेऊन गेलो. आमच्याच पार्किंगमध्ये, गार्डनमध्ये शूट केला आम्ही. फोटोग्राफर ऑब्व्हियसली हेच होते. फोन घेऊन आम्ही खाली गेलेलो आणि फोनमध्ये सगळं शूट केलं होतं. तर असं काही ओकेजन नव्हतं, फक्त एक ब्रँड शूट करायचं होतं. तर तेच शूट करण्यासाठी आम्ही गार्डनमध्ये गेले. व्ह्यू छान असला की मजा पण येते शूट करायला. सोबत जाताना सगळं पाणी वगैरे घेऊन गेलो होतो. आणि इथे तुम्ही फायनल लुक बघू शकता. तर अशा पद्धतीने मी छान अशी रेडी झाले होते आणि मग शूट केलं होतं. शर्वी पण होती मध्ये तिथं करायला, मग तिच्यासोबत पण थोडं शूटिंग करून घेतलं. आणि मग घरी आले तर दोघींना भूक लागली होती. मग पास्ता केला छान असा. सावली म्हटली कशाचाच करू नको, म्हणजे त्याच्यामध्ये लिक्विड काहीच टाकू नको, फक्त तिखट मिठातला कर. मग थोडासा कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून असं छान आपल्या घरातलंच हळद, तिखट असं सगळं टाकून बनवलं. संध्याकाळी इतका कंटाळा आलेला, त्यामुळे आम्ही बाहेरच गेलो होतो जेवायला. असा संपला माझा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.